चला तर मंडळी, आज आपण हरिश्चंद्र गडाची सफर करणार आहोत. गडाविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया. हरिश्चंद्र गड हा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेला एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. अहमदनगर पासून 120 किलोमीटर अंतरावर असलेला अकोले तालुक्यात आहे. त्याची उंची 4691 फूट उंचीवर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तोलारखिंडीच्या व पाचनईकडून जाणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. खिरेश्वर मार्गे आणि पाचनई मार्गे. पाचनई मार्ग इतर मार्गांपेक्षा थोडा फार सोपा आहे. पाचनई ते हरिश्चंद्र मंदिर 6 किलोमीटर आहे, तर तेथून कोकणकडा हा 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. हरिश्चंद्र गडाची निर्मिती 6व्या शतकात केली आहे. येथे पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. मंदिराच्या प्रांगणातच भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. त्या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असे म्हणतात. पुढे ही नदी पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुंफा आहेत. काही गुंफा राहण्यायोग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी थंडगार आणि अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये चौथरा आहे. त्याच्या खाली एक खोली आहे. त्यावर प्रचंड शिला ठेवलेली आहे. त्या खोलीत चांगदेव ऋषींनी तप केलेले आहे असे तिथले स्थानिक सांगतात. हरिश्चंद्र मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यातील कोनाड्यामध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारणतः 10व्या-11व्या शतकातील हे बांधलेले मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भली मोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते.
हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कोकण कडा. मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हा कडा आहे. 3000 फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा यू आकारासारखा आहे. हा कडा इतर कड्यांसारखा 90 अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर तो नागाच्या फण्यासारखा दिसतो. मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. तो कडा पाहण्यासाठी कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच त्याचे विराट रूप पाहता येते. प्रचंड हवा तेथे असते. सुरक्षतेसाठी रेलिंग लावण्यात आलेली आहे. या कोकण कड्यावरून हवा जर स्वच्छ असली तर आपल्याला कल्याणपर्यंतचा भूप्रदेश पाहायला मिळतो. गडावरून शिवनेरी किल्ला, हडसर किल्ला, सावंड किल्ला, निमगिरी किल्ला, सिंधोळ किल्ला, जीवधन किल्ला, गोरखगड किल्ला, मच्छिंद्र किल्ला, भैरवगड किल्ला, माऊली किल्ला, कलाडगड किल्ला, कुंजरगड किल्ला असे किल्ले दिसतात. कोकण कड्यावर इंद्रवत दिसते. हे इंद्रधनुष्याच्या आकाराचे पण गोल असते. हे पाहण्यासाठी काही पर्यटक या ठिकाणी वस्तीला जातात. तेथे निसर्गाची मुक्त उधळण तसेच त्याचे रौद्ररूपही पाहावयास मिळते. तर मित्रांनो, नक्की आपण ह्या हरिश्चंद्रगडाला भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा. Sudah,